सुरक्षिततेचं भयचक्र भेदण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीनं पुढाकार घेतला आहे। आपल्या समाजातून पुरोगामी बदल घडून आले तरी दुर्दैवानं स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू या दृष्टीने पाहणाऱ्यांची संख्या आजही लक्षणीय आहे। त्यामुळे सार्वजनिक ठिकाणाहून जाणाऱ्या मुलींची छेडछाड, पाठलाग करणं, वाईट नजरेनं बघणं अशा अनेक घृणास्पद घटना वारंवार उजेडात येत आहेत। हल्ली कोवळ्या वयात मुली पळून जाण्याचं प्रमाणही वाढलंय आणि अशा गोष्टींचा अनुभव या वयातच येत असल्यानं शालेय विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेचं भयचक्र भेदण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस हे विद्यालयात जाऊन जनजागृतीपर अभियानाचं आयोजन करतायत। जाणीव या विषयावर शाळेतील विद्यार्थिनींना व्याख्यान देऊन चांगलं तसंच वाईट कसं ओळखायचं, मुलींनी कसं वागायचं, समाजात सुरक्षित कसं राहावं, विचार, संस्कार, भय, स्पर्श, प्रलोभन, आकर्षण, वर्तणूक, व्यसन या विषयांवर मुलींचं आत्मभान जागृत करून त्यांना स्वतःची ओळख करून देण्यासाठी प्रबोधनपर व्याख्यानं देण्यात येतात। तसंच मुलींकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन लवकरात लवकर त्या सोडवण्याचा प्रयत्न पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे। स्वतःला ओळखा, सावध रहा आणि पुढे चला असं आवाहनही चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आलंय। आपने जो वर्ड लिखे 10वीं तक के वो उस जवाब में आएंगे। अगर 3 या 4 वर्ड आ गए तो यू आर वेरी गुड स्टूडेंट, हमने वैसे ही 5 आ गए ठीक है, अच्छे और 8-10 वर्ड आ गए बेस्ट। इतना आसान है, कॉम्प्लिकेटेड, लेकिन 3 घंटा उठना नहीं, वहाँ पे बोलने का है, किसको बोलते हैं, मैं बैठ रही हूँ जो उठा। क्लास में अगर कोई बातें करता है पोलाइटली हाथ करके ऊपर बोलो कि इसको क्लास के बाहर निकालो। साइलेंट नहीं पढ़ाई, जिंदगी में ध्यान में रखो, ये जो अभी क्या चल रहा है ना, पढ़ाई उसकी नहीं, जितना साइलेंट उतना आपका ब्रेन एक्टिव, फैन का भी आवाज होना चाहिए। दीपक जाम, चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।